नाशिकच्या सातपूरमध्ये उद्धव गटाचं राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे। 2000 पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। संध्याकाळी उद्धव यांची जाहीर सभा होणार आहे। राज्यस्तरीय अधिवेशन सातपूरमध्ये होत आहे। संध्याकाळी उद्धव यांची जाहीर सभा होणार आहे। याच मैदानावरून अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर। पाहूया। नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे गटाचं महाधिवेशन पार पडतोय आणि त्याच अधिवेशनानंतर नाशिकच्या या अनंत कानेरे मैदानावरती उद्धव ठाकरेंची जाहीर सभा सुद्धा पार पडणार आहे। या सगळ्या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे हे कालच एकूणच नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। काल उद्धव ठाकरे काळा मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतल्यानंतर गोदावरीची सुद्धा आरती हे केलेली आहे। या संपूर्ण अधिवेशनाला संपूर्ण राज्यभरातून सगळे आमदार खासदार हे नाशिकमध्ये एकूणच कालच दाखल झालेले आहेत। हे नाशिकच्या सातपूर भागामध्ये असलेल्या डेमोक्रेसी हॉलमध्ये हे महाधिवेशन पार पडेल आणि त्यानंतर खरं तर याच नाशिकच्या अनंत कानेरे मैदानावरती त्यांची जाहीर सभा सुद्धा पार पडणार आहे। या सगळ्या जाहीर सभेत काय उद्धव ठाकरे बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण मध्यंतरी अनेक राजकीय एकूणच घडामोडी घडलेल्या आहेत। या सगळ्या प्रकरणानंतर आणि विशेष करून शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच महाधिवेशन उद्धव ठाकरेंचं होतोय, त्यामुळे आजच्या या अधिवेशनाकडे विशेष एकूणच हे लक्ष लागलेलं आहे आणि नाशिकच्या या अनंत कानेरे मैदानावरती उद्धव ठाकरेंची जाहीर सभा एकूणच पार पडतोय आणि सगळी जी तयारी आहे ती आता झालेली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं आजच्या या जाहीर सभेत काय बोलतात हे आपल्याला बघणं महत्त्वाचं असेल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।